आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात। शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल साजरा झाला विश्वासघात दिन। उत्पर पर्रिकर यांच्यासाठी शिवसेनेची माघार। पहाटेपासून सायंकाळपर्यंत आमदार अभय पाटील यांनी दौऱ्यातून साधला जनसंपर्क। स्मार्ट सिटी योजनेतील कामे कॅम्प विभागातही राबवणार। रहदारी पोलिसांच्या वाहनाचे टोईंग ठरले लक्षवेधी। रमेश जारकिहोळी आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट चर्चेत। निपाणी येथे विविध दलित संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा। आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वार्ड क्रमांक 24 मध्ये स्वच्छता अभियान यशस्वी। डॉक्टर सौंदर्य आत्महत्येप्रकरणी पती घरगड्यांची चौकशी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने सुरुवात झाली। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला। आर्थिक सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्था 2022-23 या आर्थिक वर्षात 8 ते 8.5% दराने वाढेल असा अंदाज आहे। देशाचा आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज 2 सत्रांमध्ये होईल। 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी 5 तास होणार आहे। राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालेल। राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडण्यात आला आहे। 1 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील। त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2021-22 सादर केले। यानंतर लोकसभा 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत तहकूब करण्यात आली। आता दुपारी 3:45 वाजता मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन पत्रकार परिषदेला संबोधित करतील, ज्यामध्ये आर्थिक सर्वेक्षणाच्या मुख्य मुद्द्यांचे तपशील सांगितले जातील असे जाहीर करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल साजरा झाला विश्वासघात दिन। कृषी कायद्यांना विरोध करण्याबरोबरच आपल्या अन्य मागण्यांसाठी जवळजवळ वर्षभर सुरू असलेले शेतकरी आंदोलन काही आठवड्यांपूर्वी स्थगित करण्यात आले। मात्र आता हे आंदोलन पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 31 जानेवारीचा दिवस संपूर्ण देशामध्ये विश्वासघात दिवस म्हणून शेतकऱ्यांकडून साजरा केला जात असल्याचे संयुक्त किसान मोर्चा या संघटनेने म्हटले आहे। सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहिलं आहे। कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिल्यानंतर दिल्लीच्या सीमांवर सुरू असणारे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केलेलं नाही असं राष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे। राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्रामध्ये शेतकऱ्यांनी सविस्तरपणे आपले म्हणणे मांडले असून सरकारने आश्वासनं देऊन ती पूर्ण केली नसल्याचे
असल्याचा मुद्दा उपस्थित करत लवकरात लवकर ती आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। देशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी किमान आधारभूत मूल्यासाठी खात्री मिळावी आणि अन्य शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी अभूतपूर्व आंदोलन केले। या आंदोलनामुळे तुमच्या स्वाक्षरीच्या माध्यमातून 3 शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द झाले। त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने 21 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून 6 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं असं या पत्रात म्हटलं आहे। उत्पल परिकर यांच्यासाठी शिवसेनेची माघार। पणजीतून उत्पल परिकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं। त्यांनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेनेचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे। शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली। आम्ही आमचा शब्द पाळत आहोत। शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे। इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल परिकर यांना पूर्ण पाठिंबा देतील। पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे, पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण हे आहे असे आमचे मत आहे, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। संजय राऊत यांनी ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंना टॅग केलंय। तसेच उत्पल परिकर यांचा कोट असलेला एक फोटो या ट्विटमध्ये आहे। भाजपने बाबूश मोन्सेरात यांना पणजीतून उमेदवारी दिल्यानंतर उत्पल परिकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। त्याच अनुषंगाने हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरण असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। पहाटेपासून सायंकाळपर्यंत आमदार अभय पाटील यांनी दौऱ्यातून साधला जनसंपर्क। नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन त्यांच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचा अभिनव संकल्प बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी राबविला। रविवारच्या पहाटे 6 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत दक्षिण मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातील जनसामान्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या। तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या निवारण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या। त्यामुळे रविवारचा दिवस हा दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांसाठी समस्या निवारणाची नांदी घेऊन येणारा ठरला। एरवी नागरिक समस्यांच्या संदर्भात अधिकारी वर्गाची उदासीनता पावलोपावली दिसून येते। त्यामुळे अनेक तक्रारी करून देखील त्यांचे निवारण वेळेवर होत नसल्याची तक्रार ऐकावयास मिळते। मात्र आमदार अभय पाटील यांच्या तडफदार कामगिरीमुळे अधिकारी वर्गाने नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी रविवार दिनांक 30 रोजी बेळगाव दक्षिण विभागातील विविध ठिकाणी भेटी दिल्या। तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। सरकारच्या विविध खात्याच्या अधिकारी वर्गाला सोबत घेऊन त्यांनी केलेला हा झंझावाती पाहणी दौरा लक्षवेधी ठरला। वार्ड क्रमांक 54, 44 आणि 30 येथील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी सायकल भ्रमंतीचे आयोजन केले होते। यावेळी आमदार अभय पाटील यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी, गॅस वाहिनी, स्वच्छता, रस्ता, ड्रेनेज, गटार, पाणी पुरवठा, हेस्कॉम, स्मार्ट सिटी आणि L&Tचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। तसेच संबंधित वार्डातील नगरसेवक माधवी राघोचे, सारंग राघोचे, आनंद चव्हाण, नंदू मिरजकर, नितीन जाधव आणि इतर नगरसेवक उपस्थित होते। स्मार्ट सिटी योजनेतील कामे कॅम्प विभागातही राबविणार। कॅन्टोन्मेंट बोर्ड समोरील विविध समस्यांच्या निवारणासाठी त्वरित पावले उचलण्यात येतील। त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प कॅम्प क्षेत्रात देखील राबविण्यात येतील अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली। कॅन्टोन्मेंट बोर्डाची बैठक सोमवारी सकाळी बोर्डाच्या सभागृहात पार पडली। या बैठकीत विविध मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला। या क्षेत्रांमध्ये स्मार्ट सिटीची कामे राबविण्याबाबत अद्याप कृतीशील पावले उचलण्यात आलेली नाहीत असे म्हणणे यावेळी मांडण्यात आले। यावेळी अनिल बेनके यांनी आपण यासाठी कृतीशील पावले उचलणार असल्याचे सांगितले। कॅम्प क्षेत्रांमध्ये असलेल्या धोबीघाट येथील समुदाय भवनच्या नव्याने नूतनीकरणासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जुन्या किल्ला भाजी मार्केट येथे सध्या जागेचा वापर गैरप्रकारांसाठी होत आहे, याकडे अनिल बेनके यांनी लक्ष वेधले। त्याचप्रमाणे या जागेचा योग्य रीतीने वापर करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबत त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला सूचना केली। यावर कार्यवाहीचे आश्वासन देण्यात
करण्यात आले। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील विद्युत पुरवठा सध्या हेस्कॉमने तोडला आहे। विद्युत बिलाची थकबाकी 4 कोटींच्या घरात गेल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डवर ही वेळ आली आहे। या परिस्थितीत आता सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी विजेचा बिल भरणा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा बोर्डचे अध्यक्ष आणि मराठा लाईट इन्फंट्री केंद्राचे ब्रिगेडियर कमांडंट रोहित चौधरी होते। बोर्डाचे सीईओ डॉक्टर के आनंद, लोकनियुक्त सील सदस्य सुधीर तुपेकर, कार्यालयीन अधीक्षक MI ताळुकर, अभियंता सतीश मणूरकर, प्रियांका पेटकर आणि इतर अधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला। रहदारी पोलिसांच्या वाहनांचे टोईंग ठरले लक्षवेधी। चुकीच्या बाजूला होणारे वाहनांचे पार्किंग हा रहदारी पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय मानला जातो। त्यामुळेच शहरात टोईंग करणाऱ्या पोलीस वाहनाला वाहनधारक घाबरून असतात। काही वेळा चुकीमुळे तर काही वेळा निर्धास्तपणे चुकीच्या बाजूला वाहनांचे पार्किंग करणे वाहनधारकांना महागात पडते। त्यामुळे सुमारे 2 ते 3 हजार रुपयांपर्यंतचा भुर्दंड सोसण्याची वेळही येते, असा अनुभव शहरवासीय वरचेवर घेत आहेत। रविवारी सायंकाळी पोलिसांच्या ताफ्यातील एक वाहन या टोईंग मशीनच्या कचाट्यात अडकले। त्यावेळी नागरिकांना पोलिसांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याची शंका आली। मात्र भर रस्त्यात नादुरुस्त झाल्यामुळे हे वाहन टोईंग करून नेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली। नियमित गस्त घालणारे हे पोलीस वाहन भर बाजारपेठेतून टोईंगद्वारे नेण्यात येत असताना अनेकांची करमणूक देखील झाली। सामान्य नागरिकांची वाहने खेचून नेणारे टोईंग वाहन पोलिसांच्या वाहनाला देखील खेचून नेऊ शकते, याचीच प्रचिती शहरवासियांनी घेतली। रमेश जारकीहोळी आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट चर्चेत। मागील आठवड्याभरापासून भाजपच्या गोटामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे। एकीकडे भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोंगडे भिजत पडले आहे, तर दुसरीकडे बेळगावातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जारकीहोळी बंधूंच्या विरोधात तक्रारींचा सूर आळविला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबरोबरच राज्याच्या भाजप नेते मंडळींचे लक्ष याकडे लागले आहे। तशातच रविवारी आमदार रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नव्या चर्चेला तोंड फोडले आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेंगलोर येथील निवासस्थानी आमदार रमेश जारकीहोळी यांनी त्यांची भेट घेतली आहे। भाजप नेते मंडळींनी जारकीहोळी बंधूंमुळे भाजपचे नुकसान झाल्याचा मुद्दा मांडला होता। तसेच याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले होते। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी या तक्रारदार नेत्यांचे नेतृत्व केले होते। आता खुद्द आमदार रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे। तसेच यापूर्वी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केलेल्या शिष्टाईमुळे या प्रकारावर पडदा टाकण्याची घाई सुरू झाली आहे। त्यामुळे आता या भेटीची चर्चा सुरू झाली आहे। निप्पाणी येथे विविध दलित संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा। रायचूर येथे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अवमान केल्याबद्दल निप्पाणीतील विविध दलित संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त केला। प्रारंभी धर्मवीर संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला। या प्रसंगी अनेक दलित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या मनोगतातून न्यायाधीशांवर कडक कारवाई व्हावी, देशद्रोही गुन्हा दाखल करावा, न्यायाधीश पद रद्द करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विरोध करणे म्हणजे संविधानालाच विरोध करण्याचा प्रयत्न असून हे खूप घातक असल्याचे अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। या प्रसंगी दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, शेतकरी संघटनेचे नेते राजू पवार, दिलीप पठाडे आदी उपस्थित होते। स्वातंत्र्य 1947 ला झाला आणि 26 जानेवारी 1950 ला ही घटना अंमलात आणली आणि म्हणून त्याचा आपण प्रजासत्ताक दिन उत्सव साजरा करतोय। आणि खरोखर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती एका कुठल्या जाती धर्मासाठी लिहिली नाही, ती सर्व समाज, सर्व जातीच्या, सर्व देशांच्या लोकांना, गोरगरीब जनतेला उपयुक्त येईल म्हणून बाबासाहेबांनी जो आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, त्या घटनेने अधिकार दिला, म्हणून त्या गौडाचा निषेध करण्याकडे आपल्याकडे शब्दच नाहीत। ही घटना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ती घटना जे आहे त्या घटनेच्या आधारेच आज या लोकशाही आपल्या भारताची चालती आहे। आणि ज्या वेळेला शपथ दिली जाते
त्यावेळेला घटनेवरच हात ठेवून त्या ठिकाणी मी काय बोलेन खरं बोलेन म्हणून त्या ठिकाणी शपथ घेऊनच पुढचं कारवाई न्यायालयाची चालते. आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वार्ड क्रमांक 24 मध्ये स्वच्छता अभियान यशस्वी. वार्ड क्रमांक 24 मधील कार्यक्षेत्रात रविवारी व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वार्डाचे नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी या अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूरमधील दाणे गल्ली येथील ब्रह्मदेव मंदिर परिसरासह या भागात संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसराभोवती निर्माण झालेले गवत आणि झाडे झुडपे काढून टाकण्यात आली. तसेच स्वतः नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी सफाई मोहीम राबविली. यामध्ये सुमारे 30 कार्यकर्ते सहभागी झाले होते. नमस्कार, मी गिरीश धोंगडी, वार्ड नंबर 24 नगरसेवक. आज साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे साहेबांचा एक आदेश होता. वार्ड नंबर सगळ्या कॉर्पोरेटरांनी आपल्या आपल्या परिसरात जे पण मंदिर असतील, शाळा असतील, नंतर उद्यान असतील, हे आपण सगळेजण दर आठवड्याला रविवारी स्वच्छताचा मोहीम राबवा म्हणून आणि त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकजण आपण भारतीय जनता पार्टीचे तसंच साहेबांचे अभिमानी सगळेजण मिळून आजचा आमचा पहिला प्रयोग स्वच्छताचा सुरुवात ब्रह्मदेवस्थानमध्ये ब्रह्मदेवताचा आशीर्वाद घेऊन इथं सुरुवात केलेला आहे. त्याप्रमाणे आज मला या स्वच्छताच्या मोहिमेला सहकार्य देऊन आणि साहेबांचा जे आदेश होता ते आपण सगळेजण पालन करत स्वच्छताचा जे कार्यक्रमाचा राबवलेला आहे. खरोखर मंदिर परिसर पहिला बघितल्यानंतर आणि आता स्वच्छता केल्यानंतर खरोखर सगळ्यांना आपल्याला मनाला समाधान वाटते. डॉक्टर सौंदर्या आत्महत्येप्रकरणी पती घरगड्यांची चौकशी. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची नात डॉक्टर सौंदर्या यांच्या आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शनिवारी त्यांचे पती डॉक्टर नीरज यांची चौकशी करण्यात आली. हायग्राउंड्स पोलिसांनी डॉक्टर नीरज यांना स्थानकात बोलावून घेतले. डॉक्टर सौंदर्या यांच्याबद्दल माहिती घेतली. त्यानंतर घरगड्यांची चौकशी करण्यात आली. त्या दिवशी डॉक्टर सौंदर्या आपल्या खोलीमध्ये गेल्या होत्या. त्यांना हाक मारली पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. कामावर गेलेले डॉक्टर नीरज यांना याविषयी कळवले. त्यांनीही डॉक्टर सौंदर्य यांना हाक मारली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बाहेरून खोलीमध्ये डोकावून पाहिल्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांना कळवून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्याआधी सुमारे 2.5 तास डॉक्टर नीरज यांच्या उपस्थितीत त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोंडुस्कोप परिसरातील हनुमंतवारी परिसरात एकाचा जाळून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह जळून खाक झाल्याने आणि ही घटना अंदाजे 6 महिन्यांपूर्वी घडल्याचा संशय आल्याने तो पुरुषाचा की महिलेचा हे देखील समजू शकलेले नाही. बेळगाव तालुक्यातील कोंडुस्कोप गावच्या हद्दीत हनुमंतवारी नावाच्या शेतवडी परिसरात रविवारी जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत. ऑगस्ट 2021 ते 30 जानेवारी 2022 या दरम्यान येथे मृतदेह जाळल्याचा संशय आहे. येथे फक्त मृतदेहाचे काही अवशेष उरलेले आहेत. रविवारी येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मारुती पिराजी बेळगावकर राहणार बस्तवाड यांनी याबाबतची फिर्याद हिरेबागेवाडी पोलिसात दिली आहे. त्यामुळे मिळालेले अवशेष जमा करून पोलिसांनी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. पाली येथे अस्वलाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी. अनमोड हेमडगा मार्गावरील पाली येथे अस्वलाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. पाली येथील विठ्ठल सुटाप्पा झटंबेकर वय 65 हा शेतकरी रविवारी दुपारी 1च्या दरम्यान जेवण करून विश्रांतीसाठी आपल्या शेतात झाडाखाली बसला होता. त्यावेळी अचानक अस्वलाने पाठीमागून येऊन हल्ला केला. या हल्ल्यात विठ्ठल हे जखमी झाले तर जखमी स्थितीतच त्यांनी अस्वलाला प्रतिकार करून पळवून लावले. त्यानंतर जखमी अवस्थेतच 2 किलोमीटर असणारे आपले गाव गाठले तर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विठ्ठल यांना खासगी वाहनातून प्रथम खानापूर येथील शासकीय रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. जितोच्या सदस्यांची भुईकोट किल्ल्याला भेट. जितो लेडीज विंगच्या सदस्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेळगावच्या भुईकोट किल्ल्याला हेरिटेज वॉक म्हणून 40 ते 50 महिलांनी भेट दिली. यावेळी जितोच्या अध्यक्षा रुपाली जनाज यांनी स्वागत केले. या ऐतिहासिक वारसाची तपशिलासह ओळख करून दिली. रुमा पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगितला. स्वाती जोग यांच्यासोबत महिलांनी किल्ल्याची सफर केली. यावेळी कमल बस्ती, दुर्गादेवी मंदिर, म्युझियम, साफा मस्जिद पाहिले आणि याची माहिती जाणून घेतली. मंथनतर्फे मंगळवारी शांता शेळके जन्मशताब्दी निमित्त संगीत कार्यक्रम. मंथन कल्चर अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे मंगळवार दिनांक 1 रोजी दुपारी 4 वाजता कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कवितांचा कार्यक्रम मंथनच्या बेळगाव यूट्यूब चॅनलवर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन अर्चना बेळगुंदी यांचे असून उर्मी शेरेगार, राजश्री हेब्बाळकर, विशाखा देशपांडे, तन्वी इनामदार, निधी केळकर यांचे गायन होणार आहे. नृत्य कलाकार म्हणून अक्षता पिळणकर, विद्या हंगिरगेकर, सुप्रिया पवार, संगीता कौजलगी, कविता जाधव, अनुराधा जाधव, संगीता नांद्रे, बबिता पवार, मोनाली परब, वैशाली मुचंडी, शिल्पा रेवणकर या कला सादर करणार आहेत. हार्मोनियम साथ सारंग कुलकर्णी, तबला साथ नारायण गणाचारी यांची तर कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, निवेदन आशा कुलकर्णी यांचे आहे. नृत्य दिग्दर्शक सुनील नारंगे आहेत. सांब्रा येथे शाळा खोल्या बांधणी कामाचा प्रारंभ. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांना योग्य शिक्षण आणि सुविधा दिल्यास ते सर्व क्षेत्रात प्रगती करतील. यासाठी ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील मत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. सांब्रा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या 6 खोल्या बांधकामाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, मागील 15 वर्षांपासून शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. शाळा विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मतदारसंघातील सर्व शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणवू नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्य नागेश देसाई, भुजंग जोई, तालुका पंचायत माजी सदस्य काशीनाथ धर्मोजी, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आता थेट बँक खात्यावर.
राज्यातील 60,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन यापुढे ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे। प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी बँक खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। यासाठी इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम ही नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे। ग्रामीण विकास आणि पंचायत राज्याचे मुख्य सचिव LK कतिक यांनी सर्व जिल्हा पंचायतीच्या सीओना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार ऑनलाईन करण्याचे आदेश दिले आहेत। चिಕ್ಕबಳ್ಳापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये प्रायोगिक तत्वावर नव्या प्रणालीचा वापर करून ऑनलाईन वेतन करण्यात आले आहे। हा उपक्रम यशस्वी झाल्यामुळे राज्यातील 5,960 ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली विकसित केली जाणार आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वर्षाकाठी 900 कोटी रुपयांचा खर्च येतो, त्यामुळे ही सर्व रक्कम यापुढे ऑनलाईन स्वरूपात दिली जाणार आहे। सध्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना धनादेशाद्वारे वेतन दिले जात आहे। दिलेले धनादेश वटविण्यासाठी बँकांमध्ये जाणे, त्यानंतर तो वटवण्यासाठी लागणारा कालावधी यामध्ये बराच वेळ वाया जात होता। त्यामुळे खात्यामध्ये रक्कम जमा करावी अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून केली जात होती। नव्या प्रणालीनुसार आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे, त्यामुळे होणाऱ्या गैरव्यवहारांनाही आळा बसण्यास मदत होणार आहे। माहेश्वरी अंधशाळेत हिंदी विषय कार्यशाळा संपन्न। येथील शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनानुसार माहेश्वरी अंधशाळा येथे हिंदी विषय शिक्षकांची कार्यशाळा नुकतीच पार पडली। गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार ही कार्यशाळा झाली। या कार्यशाळेत तृतीय भाषा हिंदी या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले। मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। शैलजा साटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। कार्यशाळेतील मार्गदर्शिका परवीन नदाफ यांनी आपले विचार मांडले। 10वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन संकल्पना अंमलात आणण्याची सूचना त्यांनी केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक डिचोलकर यांनी केले, तर गजानन कांबळे यांनी आभार मानले। उजगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न। उजगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या सन 1990 आणि 91 या वर्षातील 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि गुरुवंदन कार्यक्रम नुकताच पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक PK तरळे होते। प्रारंभी चंदू तेरसे, बेबी तुपारे, कांचन जाधव यांनी ईशस्तवन सादर केले। त्यानंतर गुरुवंदना मानवंदना म्हणून पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी PK तरळे यांच्या हस्ते गणेश पूजन, RI कोकितकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन पार पडले, तर दीप प्रज्वलन BC पाटील, ॲडव्होकेट PM टपालवाले, KB सांबरेकर, AB पाटील, RD गुरव, MP वेताळ, यल्लापा चौगुले, अंजना अतवाडकर यांच्या हस्ते झाले। महादेव डोंबले आणि प्रल्हाद मेणसे यांनी प्रास्ताविक केले। प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते झाले। त्यानंतर विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळकुंदकर यांनी केले, तर नागनाथ जाधव यांनी आभार मानले। बँकिंग व्यवहारात मंगळवारपासून बदल। बँकिंग व्यवहारात फेब्रुवारीपासून बदल होणार आहेत। या बदलांचा व्यापक परिणाम जाणवेल असे मत व्यक्त केले जात आहे। LPG गॅस सिलेंडरच्या किमतीतही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। भारतीय स्टेट बँकिंगच्या IMPS व्यवहारांमध्ये बदल होणार आहेत। या बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत। मात्र शाखेमध्ये जाऊनच केलेल्या IMPS व्यवहारांवरील शुल्क आकारले जाणार आहे। 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS वर 20 रुपये आणि GST द्यावा लागणार आहे। बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना ई-चेक व्यवहारांसाठी पॉझिटिव्ह सिस्टीमचे पालन करावे लागणार आहे। हे बदल 10 लाख रुपयांवरील रकमेच्या चेक क्लिअरन्ससाठी असणार आहेत। सायकलिंगमध्ये 11 जणांना सुपर रँडोनियर्स किताब। येथील वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या 11 सदस्यांनी 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर सायकलिंगची सुपर मोहीम पूर्ण करून सुपर रँडोनियर्स किताब मिळविला। यात डॉक्टर सतीश बागेवाडी यांनी दुसऱ्यांदा अशी कामगिरी केल्याने त्यांना दुहेरी किताब देण्यात आला। अमन नदाफ, अरुण पाटील, अरविंद कडंगळे, विवेक गुलबानी, चाणक्य जी,
धीरज भाटे, राधाकृष्ण नायडू, रोहन हरगुडे, इंद्रजित हलगेकर आणि डॉक्टर सतीश बागेवाडी अशी किताबप्राप्त सायकलपटूंची नावे आहेत, ज्यांनी चालू वर्षात 200, 300, 400 आणि 600 सायकलिंगची सुपर सिरीज पूर्ण केली आहे. अशा कोणत्याही रायडरला या मालिकेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. BDKSFC संघाची विजया क्रिकेट अकादमी संघावर मात. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या धारवाड विभागीय बी डिव्हिजन लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी BDSFC संघाने विजया क्रिकेट अकादमी संघावर 9 गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना विजया क्रिकेट अकादमी संघाने 26.2 षटकात सर्व गडी गमावून 86 धावा केल्या. BDKSF संघातर्फे प्रियंजन यादव 5 तर दरियाप्पा अब्दुल करीम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजय क्रिकेट अकादमी संघाने 17.5 षटकात 1 बाद 87 धावा केल्या. पवन नागेश यांनी नाबाद 46, प्रियंजन यादव यांनी 16 तर अब्दुल करीम नाबाद 17 धावांचे योगदान दिले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.